नमस्कार मित्रमैत्रिणींनो, जर तुम्हाला आपल्या चॅनलवरच्या कथा आवडत असतील तर लाईक करत जात जा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची घंटी दाबा आणि ऑलवर सेट करा. म्हणजे जेव्हा जेव्हा मी नवीन व्हिडिओ किंवा कोणतीही नवीन पोस्ट अपलोड करेन तेव्हा ती सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल. धन्यवाद. तर वळूया आपल्या कथेच्या पुढच्या भागाकडे. जानू मात्र खिडकीतून बाहेर पाहत होती. त्या शहराला डोळ्यात साठवून ठेवत होती. इतक्या वर्षांपासून ती इथे शिमल्यात राहत होती. मुंबईच्या जवळजवळ सगळ्याच आठवणी तिने पुसून टाकल्या होत्या. फक्त स्वतःच्या दोन्ही मुलांसाठी जगत होती ती. ते दोघंच तिचं पूर्ण जग होते. पण हृदयातली त्याची जागा मात्र अजून तशीच होती. त्या स्पेशल जागेला कोणीच धक्का लावू शकणार नव्हतं. शेवटी आज हे असे जीवन ती जगत होती, ते पण तर फक्त त्याच्यासाठीच. क्षणात डोळे पाणावले तिचे. सगळ्या आठवणी ताज्या झाल्या आणि मग तिला तो दिवस आठवला ज्या दिवसापासून ती तिच्या मीतपासून दूर दूर होत गेली. आता पुढे फ्लॅशबॅक. 6 वर्षांपूर्वी मीतसोबत फोनवर बोलणं झाल्यानंतर ती थोडा वेळ आराम करत तिच्याच रूममध्ये बसली होती. खरं तर तिला आज थोडं बरं नव्हतं वाटत. म्हणजे थोडा वीकनेस होता. पण मुद्दामच तिने तिच्या मीतला सांगितलं होतं की तिचं मन नाही आहे ऑफिसला जायचं. जर तब्येत बरी नाही सांगितलं असतं तर तो स्वतः पण घरी थांबला असता आणि तिला डॉक्टरकडे पण घेऊन गेला असता, जे तिला अजिबात नको होतं. तिचे पिरियड चुकले होते पण तिने ते त्याला सांगितलं नव्हतं. आधीच एक्साइटमेंटमध्ये जाऊन तिला कोणतंच पाऊल उचलायचं नव्हतं, म्हणून तिने थोडा वेळ घेतला. ज्या सुखासाठी ती कधीपासून तळमळत होती ते ह्यावेळी कदाचित देवाने तिच्या पदरात घातलं असेल अशी तिला आशा होती. आणि जर खरंच तसंच असेल तर त्याच्यापेक्षा जास्त आनंद तिला कोणताच नव्हता. ती प्रेग्नन्सी किट घेऊन आली होती आणि घरीच तिला प्रेग्नन्सी टेस्ट करायची होती. दुपारी त्याच्याशी फोनवर बोलणं झाल्यानंतर तिने ते प्रेग्नन्सी किट बाहेर काढलं. त्यावर तिने तिच्या युरिनचे 2 थेंब टाकले आणि आता त्या बाजूच्या 2 रेषा पिंक होण्याची वाट पाहू लागली. ती डोळे मिटून देवीचं नाव घेत होती. ती थोड्या वेळाने तिने डोळे उघडले आणि त्या किटवर आलेल्या त्या 2 पिंक झालेल्या लाईन बघूनच तिच्या डोळ्यांतून अश्रूचा एक थेंब खाली पडला. ज्याची इतके दिवस आतुरतेने वाट पाहत होती तो दिवस अखेर आलाच होता तिच्या आयुष्यात. ती आई बनणार होती. तिच्या मीतच्या बाळाची आई बनणार होती ती. ह्यापेक्षा अजून काय हवं होतं तिला? कधी एकदा त्याला सांगते असं झालेलं तिला. त्याच आनंदाच्या भरात तिने त्याला कॉल केला. रिंग जात होती आणि समोरून कॉल उचलला गेला. तसा तिचा आनंद द्विगुणित झाला. हॅलो मीत, ती अतिउत्साहात बोलली. आय एम एक्स्ट्रीमली सॉरी मॅम, बॉस इज इन अ मीटिंग. इज एनिथिंग अर्जंट मॅम? समोरून रॉनी बोलला. तसा तिचा चेहराच पडला. इट्स ओके रॉनी सर, मी नंतर कॉल करते. जानू बोलली तसा रॉनीने पण ओके बोलून फोन ठेवून दिला. आता हे संध्याकाळी आल्यावरच त्यांना सरप्राईज देऊ असं ठरवून आनंदातच झोपी गेली ती आणि तिला पटकन झोप पण लागली. दरवाजा उघडण्याचा आवाज झाला तशी तिला जाग आली. तिने डोळे किलकिले करून पाहिलं तर समोर अमित चालत येत होता. अहो, तुम्ही इतक्या लवकर कसे काय आलात? तिने विचारलं. छान, घड्याळ बघितलं का? अगं 7 वाजलेत संध्याकाळचे, तो बोलला आणि तिच्याजवळ गेला. काय? 7 वाजले? पण मी इतका वेळ कशी काय झोपले होते मी? तिने विचारलं. इट्स ओके बच्चा, पण तुझी तब्येत तर ठीक आहे ना? त्याने तिच्या गळ्यावर उलटा हात ठेवून विचारलं. तशी ती गालातच हसली. नाही, बरी नाही आहे माझी तब्येत, ती हसून बोलली. जानू, काय झालं तुला आणि तू हसतेस का? त्याने आता काळजीने विचारलं. तशी ती तिच्या जागेवरून उठली आणि त्याच्या समोर जाऊन उभी राहिली. अजून तरी काही झालेलं नाही आहे मीत, पण लवकरच काहीतरी होणार आहे मला, ती पुन्हा हसून बोलली. तसा तो अजूनच गांगरला. जानू, काय होणार आहे तुला? तू काही लपवतेस का माझ्यापासून? तरी मी म्हणत होतो, आज अचानक सुट्टी कशी घेतली तू? चल आपण पटकन डॉक्टरकडे जातोय, तो पटापट बोलत होता. तिच्या काळजीने त्याला काहीच सुधरत नव्हतं. मीत, तुम्ही शांत व्हा पाहू आधी, एकदम शांत,
तुम्ही बसा इथे, ती बोलली आणि तिने त्याला बेडवर बसवलं आणि ती त्याच्या समोर उभी राहिली. तिने त्याचा हात स्वतःच्या हातात घेतला आणि तो तिच्या पोटावर ठेवला. तसा तो स्तब्ध झाला. जानू, तो बोलला. तशी ती हसली आणि तिने त्याचा चेहरा तिच्या ओंजळीत पकडून थोडा वर धरला. आता ती त्याच्या डोळ्यात आरपार बघत होती. मीत, मला काहीतरी होणार आहे, पण त्यामुळे मलाच नाही तुम्हालाही खूप जास्त आनंद होणार आहे, ती बोलली. पण त्याच्या कपाळावर मात्र आठ्या पसरल्या. म्हणजे त्याच्या जानला काहीतरी झालं तर तो कसा काय आनंदी होऊ शकत होता. पण तो काही बोलणार त्याआधीच तिने त्याच्या ओठांवर तिचं बोट ठेवलं आणि ती बोलली, मीत, काहीतरी होणार आहे म्हणजे मला आपलं बाळ होणार आहे. मी आपल्या बाळाची आई होणार आहे मीत. मी आई आणि तुम्ही बाबा होणार आहात मीत. आय एम प्रेग्नंट, ती बोलली. तसा तो मात्र स्तब्ध झाला. त्याला काय रिॲक्ट व्हावं तेच कळत नव्हतं. तिच्या पोटावर असलेला त्याचा हात अचानक त्याला जड झाल्यासारखा वाटला. त्याच्या डोळ्यांतून पण अश्रूचे 2 थेंब खाली पडले. जान, खरंच, त्याने विचारलं. तशी तिने हसून खालीवर अशी मान हलवली. तिचे डोळे पण पाणावले होते. तसा तो ओठांच्या कोपऱ्यात हसला. अश्रू आणि हास्य ह्यांचे गोड मिलन आता त्याच्या चेहऱ्यावर दिसत होतं, जे की खूपच सुंदर भासत होतं. ओ माय जान, त्याने तिच्या पोटावरचा त्याचा हात काढला आणि तिच्या साडीचा पदर थोडा बाजूला सरकवत तिच्या पोटावर एक किस केला. ओ माय बेबी, डॅड लव्ज यू अ लॉट. डॅड इज सो मच हॅपी, तो बोलत होता आणि तिच्या पोटावर किस करत सुटला होता. तसं तिला खूपच हसायला येत होतं त्याचं. मीत, काय करताय, मला गुदगुली होते, ती पण हसून बोलत होती. तसा तो उठला आणि त्याने तिला उचलूनच घेतलं. ओ माय जान, तुला अजिबात कल्पना नाही आहे तू मला किती मोठं सुख दिलंय. आय लव्ह यू सो मच डिअर, तो बोलला. मीत, मला खाली उतरवा आधी, ती बोलली. तसं त्याने तिला खाली उतरवलं. मीत, जरा जपून, आता मी एकटी नाही आहे, आपलं बाळ पण आहे माझ्या पोटात, ती त्याला दटावत बोलली. तसं त्याने कानाला हात लावले आणि क्यूट फेस करून सॉरी बोलला तो. इट्स ओके, ती बोलतच होती की पुन्हा ती हवेत तरंगली गेली. त्याने तिला त्याच्या 2 हातांवर अलगद उचललं होतं आणि बेडवर ठेवलं होतं. मीत, ती डोळे बारीक करून बोलली. जान, डोंट वरी, तू माझी जान आहेस आणि आपला बेबी आपल्या दोघांची जान आहे. सो डोंट वरी, आय विल टेक व्हेरी गुड केअर ऑफ यू बोथ, तो बोलला. तशी तिच्या चेहऱ्यावर स्माईल आली. अशी हसू नकोस, आता इतकी गोड बातमी दिली आहेस तर तुझं तोंड पण मला गोड करावं लागेल ना, तो तिच्या ओठांकडे बघत मिश्किलपणे बोलला. तसा तिने तिचा चेहरा स्वतःच्या हाताने झाकून घेतला. मीत, ती बोलली. मीत काय, हां, तो बोलला आणि हळूहळू तिच्यावर झुकत त्याने तिच्या ओठांचा ताबा घेतला आणि त्याच्या मर्जीप्रमाणे तिचं तोंड गोड करू लागला तो, जे तिला पण खूप आवडत गेलं. पण जसा तिचा श्वास फुलू लागला तिने त्याला दूर ढकललं आणि जोरजोराने श्वास घेत उठून बसली ती. पण तिने आजूबाजूला पाहिलं तर कोणीच नव्हतं. ओ गॉड, म्हणजे हे आलेच नाहीत अजून आणि मी स्वप्न पाहत होते. ओह, ती स्वतःशीच गोड हसली. पण आत्ता मात्र तिला धीर धरवत नव्हता. कधी एकदा त्याला सांगते असं झालेलं तिला. मरू दे, सरप्राईज वगैरे काहीच द्यायचं नाही आहे मला, ती मनातच बोलली आणि पुन्हा तिने फोन हातात घेतला. पण इतक्यात दरवाजावर टकटक झाली. तिने दार उघडलं तर समोर कमलाताई होत्या. ताईसाहेब, मोठ्या मॅडमने तुम्हाला बोलावलंय, कमलाताई बोलल्या. ओके, मी आलेच, जानू बोलली. मग तिने तिचा फोन बाजूला ठेवला. मीत, आत्ता मात्र तुम्हाला वाट पाहावीच लागेल. सॉरी, लव्ह यू, ती तिच्या फोनच्या वॉलपेपरवर असणाऱ्या त्याच्या फोटोवर किस करून बोलली आणि खाली निघून गेली ती. येस मॉम, जानू मॉमजवळ आली. जानू, ये. अगं, मी म्हटलं सोबत कॉफी घेऊया म्हणून तुला बोलावलं. तू काही करत होतीस का, मॉमने विचारलं. नो मॉम, पण बरं झालं तुम्ही मला बोलावलं, त्यानिमित्ताने तुमच्याशी थोड्या गप्पा देखील मारता येतील, जानू हसून बोलली. तशा मॉम पण हसल्या. कमला,
आमच्या दोघींसाठी कॉफी घेऊन ये प्लीज. मॉम बोलल्या तशी कमलाताईने हसून मान डोलावली आणि त्या त्यांच्यासाठी कॉफी घेऊन आल्या. काय मग जानू, बरं वाटतंय का तुला? मॉमने कॉफीचा एक घोट घेत विचारलं. मॉम, मी बरी आहे. ते माझं मन नव्हतं आज ऑफिसला जायचं, म्हणून नव्हते गेले, जानू बोलली. पण तिला असं एकदम तिच्या गळ्यापाशी आलं होतं की ही गुड न्यूज मॉमला सांगावी. शेवटी आईच तर होती ती तिची. आईचंच प्रेम देत होत्या मॉम जानूला. पण सगळ्यात आधी तिच्या मीतला हे कळायला हवं. त्याचा हक्क आहे तो, असं तिला वाटत होतं, म्हणून ती शांत होती. त्यांची कॉफी पिऊन झाली होती आणि गप्पाही बऱ्यापैकी झाल्या होत्या. जानू, मी जरा माझ्या मैत्रिणीकडे जाणार आहे. तू येशील माझ्यासोबत की मग घरीच थांबते? मॉमने विचारलं. तुम्ही जा मॉम, मी घरीच थांबते, जानू बोलली. तिला आता कुठेच जायचं नव्हतं, कारण कधी तो घरी येतो आणि त्यालाही आनंदाची आपण बातमी देतो असं झालेलं तिला. एखादा चातक पक्षी कसा पावसाची आतुरतेने वाट पाहतो, अगदी तशीच आज ती त्याची वाट पाहत होती. इतकी तिची आतुरता वाढली होती. पण तो मात्र अजून आलाच नव्हता. तो ऑफिसमधून निघण्याच्या आधी त्याने तिला कॉल केला होता आणि सांगितलं होतं की मी थोड्या वेळाने निघणार आहे ऑफिसमधून. पण ह्यावेळी मात्र मॅडमने त्याला ती गुड न्यूज दिली नव्हती. आता ती न्यूज ऐकून त्याच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन्स तिला तिच्या डोळ्यांनी पाहायचे होते. त्याच्या चेहऱ्यावरची स्माईल मनात साठवून ठेवायची होती. जेव्हा त्याला कळेल की तो बाबा बनणार आहे, त्याची रिॲक्शन कशी असेल ते तिला तिच्या डोळ्यांनी पाहायचं होतं. पण आत्ता मात्र ती थोडी अपसेट झाली होती, कारण तिला त्याला भेटण्याची ओढ लागली होती. पण अजून तो मात्र आलाच नव्हता. ती हॉलमध्ये बसून आता कंटाळली होती. मॉम पण घरात नव्हत्या, डॅड पण ऑफिसमधून आले नव्हते, म्हणून ती आता बोर झाली होती. मग मात्र तिने पुन्हा त्याला कॉल केला, पण ह्यावेळी मात्र त्याचा कॉल बिझी लागत होता. शेवटी हिरमुसली ती आणि उठून वर तिच्या रूममध्ये जाऊ लागली. पण इतक्यात तिला चिडून फोनवर बोलण्याचा आवाज आला. तशी ती जागीच थांबली. त्यांच्या घरात इतकं मोठमोठ्याने कोण ओरडत आहे तिला कळत नव्हतं. पण जेव्हा तिने पाहिलं की आवाज कुणालच्या रूममधून येतोय, तिची पावलं आपोआप तिथे वळली. यू इडियट, एक काम तुला धड करता येत नाही? आज जर तो वाचला ना तर तुलाच मी ढगात पाठवेन, एवढं लक्षात ठेव. कुणाल फोनवर कोणाशी तरी बोलत होता. पण जानूला मात्र धक्काच बसला त्याला एवढ्या मोठ्या आवाजात बोलताना पाहून, कारण इतके महिने ती त्याला बघत होती. तो एकदमच मृदू आवाजात आणि शांतपणे बोलत असायचा नेहमी. पण आज त्याचा हा अवतार बघून ती तर शॉकच झाली होती. पण कोणाबद्दल बोलतोय हा? म्हणजे कोण वाचणार नाही? ती मनात विचार करू लागली. पण तोच, त्या शूटरला आत्ताच्या आत्ता ते काम करायला सांगा. मी अजून वाट नाही पाहू शकत. आधीच मी माझे 6 महिने वेस्ट केले आहेत. अजून जास्त मी असा त्याच्या आश्रयाखाली नाही राहू शकत. निघालाय तो ऑफिसमधून. जसा प्लॅन बनवलाय तसाच्या तसा आज इम्प्लिमेंट व्हायला हवा. आज त्याचा गेम कसाही करून झालाच पाहिजे. अमित राज्याध्यक्षावर प्राणघातक हल्ला झाला आणि त्या हल्ल्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. ही हेडलाईन मला उद्याच्या सगळ्या पेपरवर झळकायला हवी. तेव्हाच माझ्या मनाला शांती मिळेल, कुणाल बोलत होता. त्याला वाटलं की घरामध्ये सध्या कोणीच नाही आहे. मॉम बाहेर गेली होती, डॅड पण ऑफिसमध्येच होते. पण तो जानूला मात्र सपशेल विसरला होता. त्याला वाटलं की जानू ऑफिसमध्ये असेल, पण आज ती घरीच होती हे काही त्याला माहीत नव्हतं. म्हणून त्याच्या रूमचं दार ओपन होतं आणि नेमका त्याच वेळी तो फोन आला आणि रागाच्या भरात त्याला कळलंही नाही की दार उघडं आहे. पण जेव्हा लक्षात आलं तेव्हा पण त्याला एवढं काहीच वाटलं नव्हतं, कारण घरात कोणीच नाही आहे असंच समजत होता तो. पण इथे अमितचं नाव ऐकूनच जानूचा मात्र श्वास वाढला. तिचे डोळे मोठे झाले, हातपाय थरथरू लागले. ती जागीच फ्रीज झाली. तिला हलताही येत नव्हतं, इतकी ती भेदरली होती. तोंडातून शब्द फुटत नव्हता. कुणाल असं काही करेल ह्याची तिने स्वप्नातही कल्पना केली नव्हती. ती पूर्णपणे धक्क्यात गेली होती. पण तरी स्वतःला कसंबसं सावरलं तिने आणि धावतच तिच्या बेडरूममध्ये गेली आणि वेड्यासारखी ती तिचा फोन शोधू लागली. जसा तिचा फोन तिला मिळाला तिने लगेचच अमितचा नंबर डायल केला. पण इथे अमित त्या क्लायंटसोबत फोनवर बिझी असल्यामुळे त्याने तिचा कॉल घेतलाच नाही. ती तरी कंटिन्युअस कॉल करत होती त्याला आणि देवी आईला प्रार्थना करत होती
की त्याने फोन उचलू दे. तिला कुणालने त्याच्या विरोधात केलेला तो घातक प्लान त्याला सांगायचा होता. त्याला काहीच होऊ देणार नव्हती ती. पण कदाचित तिचं नशीबच खराब असेल जे त्याच्याशी तिचं बोलणं होत नव्हतं. अविरत डोळ्यांतून अश्रू वाहत होते तिच्या, पण तो काही फोन घेत नव्हताच. त्या क्लायंटसोबत बोलण्यात बिझी होता. पण जर त्याने तिचा फोन आधीच उचलला असता तर कदाचित पुढे जो अनर्थ घडणार होता तो घडलाच नसता. कारण त्याने तिचा फोन घेतला असता तर तो त्याच्या गाडीतून खाली उतरलाच नसता आणि त्याची गाडी बुलेट प्रूफ असल्यामुळे ती गोळी त्याला लागलीच नसती. आपण आई बाबा होणार आहोत एवढी मोठी आनंदाची बातमी त्याला द्यायची होती. त्यामुळे थोड्या वेळाआधी ती किती खुश होती. पण आता मात्र डोळे भरून भरून वाहत होते तिचे. तिच्या मीतला वाचवायचं होतं तिला, पण वेळच नव्हता तेवढा की कोणाला काही सांगू शकू. त्यात घरी कोणीच नव्हतं. फक्त त्याच्याशी बोलणं होणं महत्त्वाचं होतं, जे की होत नव्हतं. म्हणून तिचा जीव वर खाली होत होता. इतक्यात तिचा फोन वाजला. स्क्रीनवर त्याचाच फोटो दिसत होता. तिने क्षणाचाही विलंब न लावता फोन उचलला. हे जान, इतकी डेस्परेट झालीस का तू मला भेटण्यासाठी? आय एम ऑन द वे डिअर, तो बोलला. पण त्याचा आवाज ऐकूनच तिला बरं वाटलं. म्हणजे त्याला काहीच झालं नव्हतं. खुश झाली ती. आणि आता ती त्याला काहीच होऊ देणार नव्हती. पण ती खुशी कदाचित थोड्या वेळासाठीच असावी. कारण ती बोलतच होती की मीत ऐका, मला तुम्हाला खूप महत्त्वाचं सांगायचं आहे. तुम्ही ऐकताय ना मीत? ती पुढे काही बोलणार इतक्यात गोळी झाडल्याचा आवाज झाला आणि समोर नीरव शांतता पसरली. मीत, तुम्ही आहात ना? मीत. तिचे शब्द हवेतच विरले, कारण समोरून त्याचा काहीच प्रतिसाद नव्हता. आणि इथे तिच्या तर शरीरातून कोणी प्राण काढून घेतला असावा असं तिला वाटलं आणि ती तशीच खाली बसून पडली. तर मित्रमैत्रिणींनो, आजचा भाग तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंटमध्ये सांगा. आणि जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची घंटी नक्की दाबा. चला तर भेटूया आपल्या पुढच्या भागात. तोपर्यंत धन्यवाद.